एव्हरीवन, महा TET 2021 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. 2016चा क्वेश्चन पेपर आहे. सब्जेक्ट आहे CDP पेडोलॉजी आणि पेपर वनचा आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी 3-4 दिवस झाले व्हिडिओ बनवलेले नाही आहे, त्यामुळे अपलोड करू नाही शकली. ॲज वेल एज माझी तब्येत पण खूप खराब होती. तर मी प्रयत्न करेल की जितके होऊ शकते तितके व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवण्याचा. आणि राहिली दुसरी गोष्ट की होऊ शकते की जे TETची एक्झाम आहे त्याची डेट चेंज होऊ शकते. तर बघूया, आणखी आपल्याला टाईम मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटते की लवकरात लवकर एक्झाम व्हायला पाहिजे. आणि राहिली दुसरी गोष्ट तर KVSचे पण जे वॅकन्सीज आहेत ते लवकरच येऊ शकतात. तर तुम्ही प्रिपेअर्ड राहा. TET किंवा CTETचा फॉर्म भरला नसेल तर CTETचा फॉर्म नक्की भरा, कारण की CTETची जी एक्झाम आहे ते तुम्ही प्रिपेअर कराल चांगल्याने तर खूप इझिली क्रॅक होऊ शकते ॲज कम्पेअर्ड टू महा TET. तर चला सुरू करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ द डोमिनन्स ॲक्विजिशन सब प्लॉट मेन्शन्ड बाय नॉर्मन E.G. सब डिव्हिजन पण म्हणू शकतो, सब प्लॉट पण म्हणू शकतो. ठीक आहे, इथे मी तरी मार्क करून देते सब प्लॉट. ओके, PLOT. ओके, तर मला बघा, विच ऑफ दी फॉलोइंग यामधले 4 ऑप्शन्समधलं कुठलं असं फीचर नाही आहे जे नॉर्मन E.G. यांनी दी डॉमिनन्स ॲक्विजिशन सब डिव्हिजन याच्यात त्यांनी इन्क्लूड केलेलं नाही आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. 3 जे आहे ते इन्क्लूड केलेले असेल आणि यामधलं एक आहे जे इन्क्लूड केलेलं नसेल, ते आपल्याला सांगायचं आहे. आता सर्वात पहिले ॲक्विजिशन म्हणजे काय होते आपल्याला मीनिंग कळलं तर आपल्याला खूप इझी जाते आन्सर करायला. तर ॲक्विजिशन म्हणजे काय आहे? दी वे टू लर्न. ॲक्विजिशन मीन्स दी वे टू लर्न. ओके, दी वे टू लर्न. ओके, तर चला, नॉर्मन E.G. यांनी कुठल्या गोष्टीला इन्क्लूड केलेलं नाही. तर बघा, प्रेझेंटिंग ऑब्जेक्टिव्स इन अ डिस्क्रिप्टिव्ह अँड प्रॅक्टिकल मॅनर. आता ऑब्जेक्टिव्सला प्रेझेंट करणं कुठल्या मॅनरमध्ये? डिस्क्रिप्टिव्ह आणि प्रॅक्टिकल मॅनरमध्ये, हे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण कुठलेही ऑब्जेक्टिव्ह असेल अगर त्यांना डिस्क्रिप्टिव्ह आणि प्रॅक्टिकल मॅनरमध्ये प्रेझेंट केलं तर ते चांगलंच असते आणि इफेक्टिव्हसुद्धा असते. क्लिअरली स्टेट दी ऑब्जेक्टिव्ह इन डिसेंडिंग ऑर्डर विथ लर्निंग कॉन्क्ल्युशन्स. आता बघा, इथे काय दिलेलं आहे? क्लिअरली स्टेट दी ऑब्जेक्टिव्ह. क्लिअरली स्टेट दी ऑब्जेक्टिव्ह, हो, हे ठीक आहे की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्लिअरली सांगायला पाहिजे की आपण कशासाठी शिकवत आहोत किंवा आपण का बरं कुठलीही गोष्ट करताना का बरं करत आहोत. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर राहिले तर ती गोष्ट अचीव करायला काय जाते? खूप इझी जाते. पण इथे काय दिलेलं आहे बघा, इन डिसेंडिंग ऑर्डर. आता कुठलीही गोष्ट डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सांगितलं जाईल तर ते काय जाते, थोडा त्याच्यावर इफेक्ट होतो आणि तेवढं मला असं पर्सनलीसुद्धा वाटते की तेवढं इफेक्टिव्ह नसते आणि ही पद्धत पण नाही. कुठलीही गोष्ट सांगताना असेंडिंग टू डिसेंडिंग जाल तर बेटरच असते. विथ लर्निंग कन्क्ल्युशन्स. एक्सप्लेन दी ऑब्जेक्टिव्स टू अचीव इमिडिएटली. आणि ऑब्जेक्टिव्स एक्सप्लेन करणं का बरं? तर ते इमिडिएटली अचीव झाले पाहिजे त्यासाठी. तर हे पण काय बरोबर आहे. नेक्स्ट आहे मेक स्मॉल कॉम्पोनंट्स. स्मॉल कॉम्पोनंट्स म्हणजे कुठलीही गोष्ट शिकवताना त्याला छोट्या छोट्या घटकमध्ये किंवा पार्ट्समध्ये आपण डिवाईड करून शिकवलं तर काय होणार? डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट जास्त पडतो मुलांवर आणि खूप इझिली त्यांना समजत असते. तर यातलं कुठलं त्यांनी सांगितलेलं नाही आहे तर ते आहे बी. दी राईट आन्सर इज बी, दॅट क्लिअरली स्टेट दी ऑब्जेक्टिव्ह हे इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कधी सांगितलं जात नाही. ही विथ लर्निंग कॉन्क्ल्युशन्स. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग शुड टीचर्स कन्सिडर वेन टीचिंग टू स्लो लर्नर्स. टीचर्स जेव्हा स्लो लर्नर्सला शिकवत असताना टीचर्सने कुठली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे? दॅट शुड बी सिम्पॅथेटिक ॲटिट्यूड टुवर्ड्स दी स्लो लर्नर. ओके, जे सिम्पॅथेटिक ॲटिट्यूड असायला पाहिजे. जेव्हा स्लो लर्नर्सला शिकवत आहात तुम्ही तेव्हा तुमचा ॲटिट्यूड कसं पाहिजे? सिम्पॅथेटिक पाहिजे. टीचर्स टीचिंग शुड मॅच दी स्पीड ऑफ दी स्लो लर्नर्स लर्निंग. ओके, जेव्हा टीचर्स शिकवत असतात तेव्हा त्यांचं कसं म्हणजे त्यांची जे स्पीड आहे, मी मोस्टली काय करत असते, मी खूप स्पीड शिकवत असते. मी
जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये पण कुठलीही गोष्ट एक्सप्लेन करते तर थोडं माझं स्पीड होत असते, तेव्हा मला लक्षात येते की काय करायचं आपल्याला, सर्व मुलांना एकत्र घेऊन चालायचं आहे. म्हणजे काय की सर्वांना, कुणीही स्लो लर्नर्स असतात त्यांनासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हे त्यांना पण त्यांच्यावर पण आपलं जे आपण शिकवत असतो ते त्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे जे स्पीड आहे ते कशी असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. आणि स्लो लर्नर्ससाठी आपली स्पीड त्यांच्या लर्निंगला मॅच झाली पाहिजे, अशीच पाहिजे. दी करिक्युलम ऑफ दी स्लो लर्नर्स शुड बी फिलॉसॉफिकल नेचर. जे करिक्युलम आहे स्लो लर्नर्सचं ते फिलॉसॉफिकल नेचरचं पाहिजे, तर नाही ते फिलॉसॉफिकल नेचरचं नाही पाहिजे. टू गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ दी ॲबस्ट्रॅक्ट थिंग्स वाईल टीचिंग. आणि कुठल्याही अमूर्त वस्तूंचं एक्झाम्पल्स देणं पण हे पण काय आहे, चुकीचं आहे. तर राईट आन्सर काय आहे, ए आणि बी. म्हणजे सिम्पॅथेटिक ॲटिट्यूड तर हवाच आहे जेव्हा स्लो लर्नर्सला शिकवताना, आणि ॲज वेल ॲज टीचरची जे स्पीड आहे ते स्लो लर्नर्ससोबत काय झाली पाहिजे, मॅच झाली पाहिजे. नेक्स्ट आहे, दी मेजर फॅक्टर इन दी फॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन दी सिच्युएशन. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट रिगार्डिंग इट. आता बघा, दी मेजर फॅक्टर इन दी फॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल, जे मेजर फॅक्टर आहे कुठल्याही इंडिव्हिज्युअलच्या फॉर्मेशनमध्ये, ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्यापासून काही ना काही त्यांच्यामध्ये काय असते, डिफरन्स असतेच. तर बघा, डिफरन्सेस इन दी सिच्युएशन, कुठल्याही सिच्युएशनमध्ये दोन व्यक्ती सारखेच वागणार असं होत नाही, कुठला ना कुठला फरक पडत असतो. तर आपल्याला बघायचं आहे की यामधले जे आन्सर्स दिले आहे त्यामधलं कुठलं जे आन्सर आहे ते काय आहे, रॉंग आहे. ऑप्शन जे आहे ते रॉंग आहे. दी फिजिकल अँड सोशल कंडिशन्स आउटसाईड आफ्टर बर्थ अफेक्ट्स दी चाइल्ड. जे फिजिकल आणि सोशल कंडिशन आहे, सोशल कंडिशन आउटसाईड, बाहेर, आफ्टर बर्थ म्हणजे जे जन्म झाल्यानंतर जे फिजिकल आणि सोशल कंडिशन्स आहे ते मुलांवर इफेक्ट होतात त्याचा. चिल्ड्रन ऑफ दी सेम पॅरेंट्स आर नॉट इन्क्लुडेड इन इट ड्यू टू इमिडिएट फॅमिली सिच्युएशन अँड डिफरंट प्लेस इन फॅमिली. आता बघा, चिल्ड्रन, आता हे असं होऊ शकते का, पॉसिबल आहे का, तुम्ही लक्षात घ्या, फक्त मी समजावून सांगते तुम्हाला. पहिले आपण दुसरे जे दोन आहे ते बघून घेऊया. देर इज डिफरन्स इन दी अवेअरनेस अंडरस्टँडिंग बिहेवियर बिटवीन चिल्ड्रन लिव्हिंग इन स्लम्स अँड चिल्ड्रन लिव्हिंग इन इंटेन्सिव्ह फॅमिलीज. बरोबर आहे, त्याच्यात डिफरन्स दोन कुठलेही इंडिव्हिज्युअल असेल तर त्यांच्या एन्व्हायरमेंटचा, त्यांनी कुठे राहते त्याचासुद्धा खूप जास्त इफेक्ट पडतो मुलांच्या वागण्यावर. There is an educational difference between children with similar intelligence but financial inequality. आता बघा, there is an educational difference between children with similar intelligence. आता बघा, एज्युकेशनल डिफरन्स कसा पडत असतो, फायनान्शियल इनइक्वॅलिटी मुळे काय होत असते, मुलं कुठले असं होत असते की त्यांना शिक्षण कुठेतरी चांगलं मिळत असेल, त्यांच्याकडे जास्त लक्ष देत असेल तर डेफिनेटली त्यांचं जे डेव्हलपमेंट आहे दुसऱ्या मुलांपासून जास्तच होणार. तर हे काय आहे की एज्युकेशनल डिफरन्सेस बघायला मिळतात कधी, फायनान्शियल प्रॉब्लेम्स राहिले किंवा फायनान्शियल इनइक्वॅलिटी असली तर काय होणार की ज्याला जास्त अटेन्शन मिळत असते किंवा ज्यांना जास्त फोकस मिळत असते, ज्यांच्याकडे जास्त लक्ष असते, त्या मुलांचं जे एज्युकेशनल हे आहे एज्युकेशनमध्ये ते समोरच असेल ॲज कम्पेअर्ड टू दी अदर वन. तर आता बघूया जे राईट ऑप्शन आहे आपल्या या आन्सरचं, दॅट इज सेकंड वन. तर बघा, चिल्ड्रन ऑफ दी सेम पॅरेंट्स, कुठल्याही सेम पॅरेंट्सचे म्हणजे जुडवा म्हणू शकतो, आर नॉट इन्क्लुडेड इन इट. का बरं इन्क्लूड नाही केलं जाणार, कारण दोन जेव्हा जुडवा मुलं होतात तर ते काय होणार, त्यांच्यात काही ना काही फरक असतोच, ठीक आहे, आणि काही ना काही फरक असणार ते ठीक आहे, पण ते असं कधीच नसते की ते कुठल्याही सिच्युएशनमध्ये सारखेच वागणार आणि आपण यांना की सारखे वागणार की नाही वागणार त्यामध्ये आपण यांना इन्क्लूड करणार नाही असं लिहिलेलं आहे. तर असं होत नाही. कुठलीही व्यक्ती असो ते काय करणार की कुठल्याही सिच्युएशनमध्ये दोन व्यक्ती कशा प्रकारे वागणार ते त्यांच्या एन्व्हायरमेंटवर आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या याच्यावर डिपेंड करत असते की ते कसे वागणार. तर असं काही नाही की जुडवा मुलं असेल तर ते सारखेच वागणार, असं होत नाही.
हेरिडिटी अफेक्ट्स लर्निंग, जे हेरिडिटी आहे ते अफेक्ट करतात लर्निंगवर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कन्फर्म्स द अबाव स्टेटमेंट. हेरिडिटी अफेक्ट्स लर्निंग हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हेरिडिटी अफेक्ट्स लर्निंग, विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट, जे खाली दिलेले स्टेटमेंट्स आहे ते त्यामधून कुठलं स्टेटमेंट हे कन्फर्म करते का हेरिडिटी अफेक्ट लर्निंग, हेरिडिटी अफेक्ट करते कशावर, तर लर्निंगवर. कन्सिडर द innate abilities of the students in the learning. The direction of the child's development is determined by the heredity. Keeping learning in the mind, the innate attitude and tendency of everyone, the process should be planned and measured. Individual differences in children are due to the heredity found due to variation. आता बघा की कुठली गोष्ट हे कन्फर्म करत असते की हेरिडिटी जे आहे ते लर्निंगला इफेक्ट करते. तर बघा इथे हेरिडिटी अफेक्ट्स लर्निंग, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्फर्म द अबाव स्टेटमेंट. यातले कुठले सेंटेन्स आहे जे कन्फर्म करते की हेरिडिटी काय करते, लर्निंगला एफेक्ट करते. तर बघा, कन्सिडर दी इनेट ॲबिलिटी ऑफ द स्टुडंट्स इन दी लर्निंग. आता कन्सिडर करणं कुठल्या ॲबिलिटीज, इनेट ॲबिलिटीज मीन्स इनबॉर्न ॲबिलिटीज, जे त्यांच्यामध्ये ऑलरेडी हे त्यांचा जन्म होत असतानाच असतात, तर त्याला इनबॉर्न म्हणत असते. लक्षात ठेवा, इनबॉर्न ॲबिलिटीज ऑफ दी स्टुडंट्स इन लर्निंग. दिस इज राईट. दी डायरेक्शन हे काय करते, आपल्याला सांगत असते की हेरिडिटी काय करते, लर्निंगला इफेक्ट करते डेफिनेटली. दी डायरेक्शन ऑफ दी चाइल्ड डेव्हलपमेंट इज डिटरमाइंड बाय हेरिडिटी. जे चाइल्डचं डायरेक्शन आहे कशाचं, चाइल्ड डेव्हलपमेंटचं, ज्या प्रकारे चाइल्ड डेव्हलप होत आहे ते आपण हेरिडिटीने त्यांना डिटरमाइन करू शकतो किंवा बघू शकतो की हेरिडिटीचा काही ना काही इम्पॅक्ट आपल्या चाइल्डच्या डेव्हलपमेंटवर पडत असतो. कीपिंग लर्निंग इन द माइंड, keeping learning in the mind, the innate attitude and tendency of everyone, the process should be planned and measured. Keeping learning in mind, कुठलीही गोष्ट शिकताना आपल्या माइंडमध्ये ठेवणे. the innate attitude, जे आपला इनबॉर्न ॲटिट्यूड आहे तो, अँड टेंडन्सी ऑफ एव्हरीवन. आता बघा, टेंडन्सी जे आहे काही जणांची ऑलरेडी हेरिडिटीमुळे ही टेंडन्सी असते, ज्यामध्ये की जे काही ते शिकत असतात ते त्यांना लक्षात राहते किंवा ते लक्षात ठेवतात. दी प्रोसेस शुड बी प्लॅन्ड अँड मेजर्ड. त्या प्रोसेसला आपण काय करू शकतो, प्लॅन करू शकतो आणि मेजरसुद्धा करू शकतो. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन चिल्ड्रन आर ड्यू टू हेरिडिटी फाउंड ड्यू टू व्हेरिएशन. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस बघा, फक्त जुडवा मुलं असले किंवा दुसरे मुलं असेल तर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, जे डिफरन्सेस असतात चिल्ड्रनमध्ये, इन चिल्ड्रन आर ड्यू टू हेरिडिटी. हेरिडिटीमुळे मुलांमध्ये आपल्याला काय बघायला मिळते, डिफरन्सेस बघायला मिळते. तर ऑल ऑफ दी अबव, म्हणजे चारही जे आन्सर्स आहे, चारही स्टेटमेंट्स आहे ते राईट आहे. म्हणून आपला आन्सर काय आहे, ऑल ऑफ दी अबव. Which of the following educators has suggested that teaching is a four-stage process of curriculum, planning, instruction, action and evaluation. आता बघा, यामधले कुठले एज्युकेटर आहे ज्यांनी सांगितलेलं आहे की टीचिंग इज 4 स्टेज प्रोसेस. जे टीचिंग आहे ते काय आहे, 4 स्टेज प्रोसेस आहे ऑफ करिक्युलम, प्लॅनिंग, इन्स्ट्रक्शन, ॲक्शन अँड इव्हॅल्युएशन. त्यामध्ये काय आलं आहे बघा, प्लॅनिंग आहे, इन्स्ट्रक्शन आहे, ॲक्शन आहे आणि इव्हॅल्युएशन आहे. तर हे कोणी सांगितले आहे, डंकननी सांगितले आहे, DUNCA डंकन यांनी सांगितलेलं आहे. मॅच दी पेअर, मी ऑलरेडी डायरेक्टली मॅच करायला सांगितलं, मी इथे ऑप्शन्स नाही दिलेले आहे. बघा, सक्सेसफुली ॲडजस्ट टू अ न्यू सिच्युएशन. सक्सेसफुली कुठल्याही सिच्युएशनला ॲडजस्ट होणं ते कोणी सांगितलेलं आहे, तर विलियम जेम्स यांनी सांगितलेलं आहे, विलियम जेम्स. नेक्स्ट, ॲबिलिटी टू करेक्ट नॅचरल टेंडन्सी बेस्ड ऑन पास्ट एक्सपिरियन्स. ॲबिलिटी टू करेक्ट नॅचरल टेंडन्सीजला करेक्ट करण्याची जी ॲबिलिटी असते ते पास्ट एक्सपिरियन्सवरून मिळत असते. ते एम मॅकडॉगल यांनी म्हटलेलं आहे. कंबायनिंग लर्निंग ॲबिलिटीज हे कोणी म्हटलेलं आहे, गेट्सनी म्हटलेलं आहे. To meet new ideas in changing circumstances, combining
इन लर्निंग एबिलिटीज. कुठे कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे तर तुम्ही थोडं त्याकडे लक्ष न देता जे लिहिलेलं आहे, जे सांगत आहे त्याकडे जास्त लक्ष द्या. टू मीट न्यू नीड्स. न्यू नीड्सला मीट करणं. न्यू नीड्स जे आपल्या आवश्यकता आहे, आपल्याला गरज आहे, ज्याची नीड्स आहे आपल्या. टू मीट न्यू नीड्स इन चेंजिंग सर्कमस्टान्सेस कंबायनिंग लर्निंग एबिलिटीज. ते कोणी सांगितलेलं आहे? विलियम स्टर्न यांनी सांगितलेलं आहे. दी प्रायमरी फॉर्म ऑफ मेंटल ॲक्टिव्हिटी. जे प्रायमरी फॉर्म आहे कशाची? तर मेंटल ॲक्टिव्हिटी इज सेन्सेशन. मीन्स आपण असं म्हटलेलं आहे, जे प्रायमरी फॉर्म ऑफ मेंटल ॲक्टिव्हिटी आहे त्याला काय आहे? ते सेन्सेशन आहे. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. तर यामधली कुठलं स्टेटमेंट आहे जे करेक्ट नाही आहे? सेन्सेशन इज नॉट नेसेसरीली प्युअर. सेन्सेशन काय आहे? काय म्हटलेलं आहे बघा, नॉट करेक्ट म्हटलेलं आहे. नॉट जेव्हा पण आलं एक्झाममध्ये, पण जेव्हा नॉट आलं तेव्हा तुम्ही काय करा? नॉट करेक्ट. नॉट करेक्ट म्हणजे रॉंग. त्याला अंडरलाईन करत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण काय करत असतो? करेक्टवाल्यांना स्टिक करत असतो. म्हणून सेन्सेशन इज नॉट नेसेसरीली प्युअर. सेन्सेशन नेसेसरीली प्युअर नसते असं म्हणणं आहे. तर असं नाही आहे. सेन्सेशन काय असते? प्युअरच असते. एक्सटर्नल स्टिम्युलाई टू प्रोड्यूस एनी सेन्सेशन इज रिक्वायर्ड. एक्सटर्नल स्टिम्युलाई टू प्रोड्यूस एनी सेन्सेशन इज रिक्वायर्ड. एक्सटर्नल स्टिम्युलाई जरुरी आहे कुठल्याही सेन्सेशनला प्रोड्यूस करण्यासाठी. ओके. सेन्सेशन डिपेंड्स ऑन युअर विल. सेन्सेशन आपल्या विलवर डिपेंड कधीच नसते. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट सेन्सिटिव्हिटीज. बरोबर आहे. डिफरंट ॲनिमल्सला डिफरंट टाईप्सची सेन्सिटिव्हिटी असते, सेन्सेशन्स असतात. तर इथला राईट आन्सर काय आहे? म्हणजे जे रॉंग आहे ते राईट आन्सर काय आहे? ए अँड सी इज दी राईट आन्सर. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स डज नॉट अप्लाय टू बिहेवियर. यामधलं कुठलं स्टेटमेंट आहे जे बिहेवियरला अप्लाय होत नाही? तर बघा, विच ऑफ दी बिहेवियर चेंजेस इन दी लर्निंग आर सस्टेनेबल. बिहेवियरल चेंजेस इन दी लर्निंग, जे बिहेवियरल चेंजेस होतात ते लर्निंगमध्ये ते काय असतात? सस्टेनेबल असतात. ओके. नॅचरली ऑकरिंग चेंजेस आर इन्क्लुडेड इन लर्निंग. जे नॅचरली ऑकरिंग चेंजेस आहे ते लर्निंगमध्ये इन्क्लूड होतात का? बिहेवियर कॅन बी चेंज थ्रू एक्सपिरियन्स, थ्रू सम ॲक्शन्स. बिहेवियर चेंज होऊ शकते एक्सपिरियन्सनुसार आणि काही ॲक्शन्सनुसार. राईट आहे. मोटिवेटेड बाय अ स्पेसिफिक पर्पज. ओके, तेच आहे. लर्निंग इज डन विथ इफर्ट्स. जे लर्निंग आहे कुठलीही गोष्ट शिकताना इफर्ट्स लागतात ते पण बरोबर आहे. तर कुठले याचं आपल्याला काय? विच ऑफ दी फॉलोइंग डज नॉट अप्लाय टू बिहेवियर. यामधलं बिहेवियरला अप्लाय नाही होणारं स्टेटमेंट कुठलं आहे? बिहेवियर चेंजेस इन दी लर्निंग आर सस्टेनेबल आहे, अप्लाय होत असते. नॅचरली ऑकरिंग चेंजेस आर इन्क्लुडेड. जे नॅचरली ऑकरिंग चेंजेस आहे ते लर्निंगमध्ये कधीच इन्क्लूड होत नाही. सो दिस इज दी राईट आन्सर. विच ऑफ दी फॉलोइंग इज an example of self-absorption children. मीन्स सेल्फ ऑब्झर्व चिल्ड्रन पण आपण म्हणू शकतो की जे मुलं खूप स्वतःला जास्त महत्त्व देणं, किंवा आपण सेल्फिश मुलं असं म्हणू शकतो. दे डोंट लाईक एनी चेंज. Children have difficulty in communication skill. The actions are self-observed. Children are controlled. They are not afraid of injuring themselves. तर यामधलं कुठलं आहे? विच ऑफ दी फॉलोइंग इज. यामधलं कुठलं एक्झाम्पल आहे जे सेल्फ ॲब्झॉर्प्शन अशा मुलांमध्ये असते. म्हणजे जे स्वतःबद्दलच विचार करतात, स्वतःचाच विचार करतात अशा मुलांना सेल्फिश मुलं म्हणू शकतो एक तऱ्हेनं आपण. तर ते कुठले मुलं आहे? दी ॲक्शन्स ऑफ सेल्फ ऑब्झर्व्ड चिल्ड्रन आर कंट्रोल्ड. नेक्स्ट, mindfulness is the integration of difficult all parts of the past into the mind. Which of the following psychologists propose the above definition? Mindfulness is the integration of difficult parts of the past into mind. जे माइंडफुलनेस आहे ते इंटिग्रेशन आहे कशाचं? डिफिकल्ट पार्ट्स ऑफ पास्ट. म्हणजे जे आधी घडलेलं आहे त्याचे डिफिकल्ट पार्ट्स, म्हणजे जे आधी घडलेलं आहे त्याचं एकत्र येणं आपल्या माइंडमध्ये. त्याला ते कोणी म्हटलेलं आहे? ते म्हटलेलं आहे मननी.
मन आहे मराठीमध्ये लिहून ठेवते मी, बघा. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट दी अटेन्शन इज रॉंग. अटेन्शनबद्दल कुठली गोष्ट जी आहे ती रॉंग आहे. अटेन्शन म्हणजे लक्ष. अटेन्शन इज अ सिलेक्टिव्ह प्रोसेस. अटेन्शन काय एक सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. अटेन्शन लीड्स टू नॉलेज ॲक्विजिशन अँड कॉम्प्रिहेन्शन. अटेन्शन काय करते, नॉलेज घेण्यासाठी मदत करते आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी सुद्धा मदत करते. ऑलरेडी मी ॲक्विजिशन त्याचं मीनिंग सांगितलेलं आहे. दी वे टू लर्न. यू मे फोकस ऑन मोर दॅन वन थिंग ॲट अ टाईम. तुम्ही एकापेक्षा जास्त वस्तूंवर फोकस करू शकता एक वेळपेक्षा जास्त. अटेन्शन इज फोकस्ड ऑन एक्सटर्नल मॅटर्स ॲज वेल ॲज इंटरनल मॅटर्स. तर बरोबर आहे, अटेन्शन कुठल्या एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल मॅटर्सवर फोकस करता येते आपण अटेन्शनमुळे. तर बघा आता की आपल्याला काय सांगायचं आहे की अटेन्शनशी रिलेटेड कुठलं स्टेटमेंट रॉंग आहे. अटेन्शन सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे ते ठीक आहे. अटेन्शन लीड्स टू नॉलेज ॲक्विजिशन अँड कॉम्प्रिहेन्शन ठीक आहे की लक्ष म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे किंवा अटेन्शनमुळे काय करायचं असते, आपण नॉलेज कुठलीही गोष्टी नॉलेज लर्न करू शकतो किंवा कुठलीही गोष्ट लर्न करू शकतो. अँड कॉम्प्रिहेन्शन यू मे फोकस ऑन मोर दॅन वन थिंग ॲट अ टाईम. नाही, अटेन्शन लक्ष देण्यामुळे आपण कुठल्याच एकापेक्षा जास्त गोष्टीकडे एकाच वेळी आपण लक्ष देऊ शकत नाही. यू मे फोकस ऑन मोर दॅन वन थिंग ॲट अ टाईम. सो दिस इज दी राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन, बट दिस इज रॉंग अकॉर्डिंग टू अटेन्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ मोटिवेशन. मोटिवेशनचं फीचर कुठलं नाही आहे ते विचारलेलं आहे. तर बघा, मोटिवेशन हॅज अ पॉवर टू गाईड ह्युमन बिहेवियर. ओके, मोटिवेशन काय करते, पॉवर आहे मोटिवेशनमध्ये की ह्युमन बिहेवियरला गाईड करते. मोटिवेशन इज अ चॉईस ऑफ पर्टिक्युलर थिंग. मोटिवेशन काय आहे का, चॉईस आहे, पर्टिक्युलर गोष्टीची चॉईस आहे. ओके, मोटिवेशन क्रिएट्स फिजिकल अँड मेंटल इम्बॅलन्स. मोटिवेशनमुळे फिजिकल आणि मेंटल इम्बॅलन्स होत नाही. क्रिएट्स फिजिकल अँड मेंटल इम्बॅलन्स. तर इम्बॅलन्स होईल का, नाही, इम्बॅलन्स नाही होत. बॅलन्स होऊ शकते पण इम्बॅलन्स होत नाही. मोटिवेशन वर्क्स अंटिल दी बिहेवियर इज कम्प्लीट. मोटिवेशन कधीपर्यंत वर्क करणार, जेव्हापर्यंत बिहेवियर कंप्लीट होईपर्यंत मोटिवेशन वर्क करणार. तर यामधलं राईट आन्सर जे रॉंग आहे ते काय आहे, मोटिवेशन क्रिएट्स फिजिकल अँड मेंटल इम्बॅलन्स. मोटिवेशन कधीच इम्बॅलन्स क्रिएट करत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज appropriate for the development of a child in infancy. Kindergarten education should be formal. The duration of educational program should be short. Good habits should be inculcated in children. Children should be asked to do various activities. आता बघा, या स्टेटमेंट्समधले कुठले स्टेटमेंट्स काय करत असते बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲप्रोप्रिएट फॉर डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इन इन्फन्सी. यामधले कुठले स्टेटमेंट्स आहे जे चाइल्डला जेव्हा ते इन्फंट असते, लहान असते, हे तेव्हा डेव्हलप करण्यासाठी मदत करते. तर एज्युकेशन शुड बी फॉर्मल. ओके, ठीक आहे, बघूया आपण. दी ड्युरेशन ऑफ दी एज्युकेशनल प्रोग्राम शुड बी शॉर्ट. जे ड्युरेशन आहे एज्युकेशनल प्रोग्रामचं ते काय राहायला पाहिजे, शॉर्ट राहायला पाहिजे. राईट. आता फॉर्मल एज्युकेशन मोठ्या मुलांना देत असते, आपण छोट्या मुलांना इन्फंटला देत नसतो. गुड हॅबिट्स शुड बी इन्कल्केटेड इन चिल्ड्रन. ओके, लहान मुलांना जसं ते अंगणवाडीमध्ये वगैरे जातात त्यांना वॉश युअर हँड्स ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या लहान मुलांना, त्यांना करून दाखवलं की त्यांनी पण तसेच करतात. चिल्ड्रन शुड बी आस्क्ड टू डू व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. चिल्ड्रनला दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी मोटिवेट करणं किंवा ॲक्टिवेट म्हणजे करायला लावणं, हे बरोबर आहे. तर याचे ऑप्शन्स मी असे होते की मी लिहिलेले नाही आहे इथे. ते एक मिनिट. A and B, C and D, B, C and D, all the above. तर याचा आन्सर आहे बी, सी आणि डी. बघा, ड्युरेशन ऑफ दी जे ड्युरेशन आहे एज्युकेशनल प्रोग्रामचं ते लहान राहायला पाहिजे आणि गुड हॅबिट्स असायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, ॲज वेल ॲज खूप
वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घ्यायला पाहिजे. फॉर्मल एज्युकेशन इन्फंटला देत नसतात. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट is an example of a teaching method? Okay. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट डेव्हलपमेंट इज रॉंग? डेव्हलपमेंटबद्दल कुठली गोष्ट रॉंग आहे ते सांगायची आहे. देर इज इंटरॅक्शन बिटवीन द इंडिव्हिज्युअल अँड एन्व्हायरमेंट अँड हेन्स डेव्हलपमेंट टेक्स प्लेस. इंटरॅक्शन होत असते इंडिव्हिज्युअल आणि एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत असते. बरोबर आहे. द प्रोसेस ऑफ चेंज इन फॉर्म ऑफ प्रोग्रेस इज कॉल्ड डेव्हलपमेंट. जे चेंज होत असते प्रोसेस ऑफ चेंज, जे चेंज होत असते कशामध्ये, प्रोग्रेसमध्ये, त्याला डेव्हलपमेंट म्हटले जाते. राईट. डेव्हलपमेंट इज दॅट विच मेक्स अस अवेअर ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन अस. डेव्हलपमेंट काय करते? आपल्याला अवेअर करते की कुठल्या टाईपचे चेंजेस आपल्यामध्ये होत आहे. बरोबर आहे. ग्रोथ इज ब्रॉडर कॉन्सेप्ट दॅन डेव्हलपमेंट. ग्रोथ काय एक ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे डेव्हलपमेंटनुसार तर नाही. ग्रोथ एक पर्टिक्युलर टायमापर्यंतच होत असते. डेव्हलपमेंट लाईफ लाँग चालत असते, पण ग्रोथ काय एक पर्टिक्युलर एजपर्यंतच आपली ग्रोथ होत असते. पण डेव्हलपमेंट लाईफ लाँग प्रोसेस आहे. तर यामधलं जे रॉंग आहे ते काय आहे? ग्रोथ इज अ ब्रॉडर कॉन्सेप्ट. ग्रोथ इज नॉट अ ब्रॉडर कॉन्सेप्ट. डेव्हलपमेंट इज अ ब्रॉडर कॉन्सेप्ट. Which of the following is an example of teacher-led teaching method? Shinde sir has discussed on movie Gift or Damned. गिफ्ट और डेम्ड या मूवीबद्दल काय केलेलं आहे? शिंदे सरांनी डिस्कस केलेलं आहे. गागटे सर हॅज सुपरवाइज लर्निंग आफ्टर स्कूल्स. गागटे सर यांनी काय केलं आहे? सुपरविजन केलं आहे लर्निंग आफ्टर स्कूल्स. कशाचं? लर्निंगचं, पण कधी? शाळा संपल्यानंतर. मिस्टर शर्मा आज स्पोक ऑन सब्जेक्ट अर्थक्वेक. मिस्टर शर्मा यांनी कशाबद्दल बोलले? अर्थक्वेक या विषयावर बोलले. साबले मॅम आज स्टुडंट्स टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम. साबले मॅम यांनी काय केलेलं आहे? स्टुडंट्सला सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व करायला दिलेले आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ टीचर लेड टीचिंग मेथड. तर याचा उत्तर काय आहे? याचा आन्सर काय आहे की शर्मा सरांनी काय केलेलं आहे? सब्जेक्ट आहे अर्थक्वेक, त्यावर बोललेले आहे. ठीक आहे. टीचर लेड टीचिंग मेथड. विच ऑफ द फॉलोइंग इज इंक्लूडेड इन द एपिलॉग ऑफ बंगले. तर येथे बगले म्हणू शकतो आपण. BAGLEY. ओके. बॅगले. इट इज नॉट बंगेल. ओके, स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे. बघेल लर्निंग ट्रान्सिशन. if an action is done intentionally and purposefully, then transition value in her increases. जेव्हा इफ अन ॲक्शन इज डन इंटेन्शनली, कुठलीही ॲक्शन इंटेन्शनली केलेली असेल आणि पर्पजफुली केलेली असेल तर ट्रान्सिशन व्हॅल्यू काय होत असते? इन्क्रीज होत असते. त्याची ट्रान्सिशन व्हॅल्यू काय होत असते? इन्क्रीज होत असते. दी व्हॅल्यू ऑफ ट्रान्सिशन डिपेंड्स ऑन हाऊ सिन्सिअर युअर गोल्स अँड इंटेन्शन्स आर. जे ट्रान्सिशनची व्हॅल्यू आहे ते कशावर डिपेंड करते की तुम्ही किती सिन्सिअरली तुमचे गोल आणि इंटेन्शन्स, जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करत आहे. थॉट्स अँड प्रिझर्वेटिव्स आर नॉट नॅरो बट न्यू आयडियाज कॅन बी डेलिबरेटली ॲसिम्युलेटेड. जे थॉट्स आणि प्रिझर्वेटिव्ज आहे ते नॅरो नाही आहे, पण नवीन आयडियाज आहे ते काय करू शकतात? कॅन बी डेलिबरेटली ॲसिम्युलेटेड. डेलिबरेटली ॲसिम्युलेटेडचा मिनिंग काय आहे? म्हणजे काय असते की डेलिबरेटली ॲसिम्युलेटेड कुठलीही गोष्ट, फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया, बट न्यू आयडियाज कॅन बी डेलिबरेटली ॲसिम्युलेटेड. काही नवीन आयडियाज आहेत ते जाणून आपल्यामध्ये आत्मसात करून घेणे. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाते? डेलिबरेटली ॲसिम्युलेटेड. अँड ऑल दी अबाव.
तर बघा की विच ऑफ दी फॉलोइंग इज इन्क्लुडेड, फॉलोइंग इन्क्लूड केलेली आहे कशामध्ये, ही लर्निंग ट्रान्झिशन बाय बघेल यांच्यामध्ये इथली कुठली गोष्ट आहे जे त्यांच्या याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे, तर कशामध्ये, बघेलच्या लर्निंग ट्रान्झिशनमध्ये. तर ते आहे ऑल दी अबाव, सर्वच काही इन्क्लूड केलेलं आहे, तिन्ही ऑप्शन्स इन्क्लूड केलेले आहे. मी एकदा पुन्हा रिपीट करते. इफ अन ॲक्शन इज डन इंटेन्शनली अँड पर्पजफुली दी ट्रान्झिशन व्हॅल्यू इज इंक्रीजेस, ट्रान्झिशन व्हॅल्यू काय होत असते, इंक्रीज होत असते. व्हॅल्यू ऑफ ट्रान्झिशन डिपेंड्स ऑन हाऊ सिन्सिअर युअर गोल्स अँड इंटेन्शन्स आर. ट्रान्झिशन व्हॅल्यू कशावर डिपेंड करते, तुमचे गोल आणि इंटेन्शन्स किती सिन्सिअर आहे यावर. थॉट्स अँड प्रिझर्वेटिव्स आर नॅरो, थॉट्स आणि प्रिझर्वेटिव्स नॅरो आहे, पण जे न्यू आयडियाज आहे ते तुम्ही जाणून आपल्यामध्ये आत्मसात करून घेणे यावर. तर हे काय आहे, तिन्ही पण राईट आन्सर आहे, ऑल दी अबाव. नेक्स्ट, in the category of cognitive learning theory which of the following is not included in it. cognitive learning theory मध्ये इथले कुठले सायकोलॉजिस्ट आहे जे इन्क्लूड केलेले नाही आहे, तर गेस्टाल्ट होमोसेक्शुअल थिअरी, कर्ट लेविन्स फील्ड थिअरी, टॉलमॅन साइन थिअरी, स्किनर सीकर रिसर्च थिअरी. तर स्किनर सीकर रिसर्च थिअरी हे इन्क्लुडेड नाही आहे. नेक्स्ट, personality is a character, interplay of anatomy, behavior, taste, attitude, action, abilities and skills. Which psychologists have given such an explanation? अशी एक्सप्लेनेशन कोणी दिलेली आहे, तर नॉर्मन एल मिंट यांनी दिलेली आहे. विच ऑफ दी फॉलोइंग आर डेफिनेशन ऑफ ॲडजस्टमेंट, डेफिनेशन कुठलं आहे जे डेफिनेशन ऑफ ॲडजस्टमेंट आहे. तर बघा इथं मी एक ऑप्शन लिहिलेलं आहे, ते लिहून टाकते, बी, सी अँड डी. ओके. टू टेक मोर प्रिकॉशन टू फेस एनी सिच्युएशन, की ॲडजस्टमेंटचं डेफिनेशन आपल्याला सांगायचं की कुठलीही सिच्युएशनला फेस करण्यासाठी आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, राईट. गिविंग अप्रॉप्रिएट सोशल फीडबॅक अकॉर्डिंग टू पर्सनल प्रेफरन्स नीड्स ॲज प्रेफरन्स. आता बघा की गिविंग अप्रॉप्रिएट सोशल फीडबॅक, कुठलंही बरोबर फीडबॅक देणे कशासाठी, अकॉर्डिंग टू पर्सनल प्रेफरन्सनुसार कुठलंही फीडबॅक, सोशल फीडबॅक देणे. नीड्स ॲज वेल ॲज सोशल फॅक्टर्स, आणि जे नीड्स आणि सोशल फॅक्टर्स आहेत त्याबद्दल बोलणे. एस्टॅब्लिशिंग, ते पण काय आहे, ॲडजस्टमेंटच आहे. एस्टॅब्लिशिंग अप्रॉप्रिएट रिलेशनशिप कन्सिडरिंग दी सिच्युएशन, एस्टॅब्लिशिंग कुठलंही रिलेशनशिप बिल्डअप करणे आणि कशानुसार, सिच्युएशननुसार. तर हे सर्व काय आहे, ॲडजस्टमेंटचेच डेफिनेशन आहेत हे. तर बघा आता इथे टू टेक मोर प्रिकॉशन हे काय आहे, फर्स्ट वन. तर टू टेक मोर प्रिकॉशन टू फेस एनी सिच्युएशन, ॲडजस्टमेंट याला म्हणत नाही. नेक्स्ट आहे गिविंग अप्रॉप्रिएट सोशल फीडबॅक अकॉर्डिंग टू पर्सनल प्रेफरन्सेस, हे पण काय हे आहे आन्सर. दिस इज ऑल्सो डी दिलेलं नाही आहे, तर गिविंग अप्रॉप्रिएट दॅट इज बी अँड सी. दिस इज द राईट आन्सर. गिविंग अप्रॉप्रिएट सोशल फीडबॅक according to personal preference, needs as well as social factors, establishing appropriate relationship according to situation. म्हणजे सिच्युएशननुसार ॲक्ट करणे आणि सोशल फीडबॅक देणे कशासाठी, तर गरज असली त्यामुळे. विच ऑफ द फॉलोइंग विल हेल्प टू प्रिव्हेंट ज्युवेनाईल डेलिक्वेन्सी. ज्युवेनाईल डेलिक्वेन्सी म्हणजे बाल गुन्हेगारी, काय म्हणतात, बाल गुन्हेगारी. ओके. हॅविंग हेल्दी फॅमिली, आता बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कुठली गोष्ट आपल्याला असायला पाहिजे. हॅविंग हेल्दी फॅमिली, अवॉइडिंग द मेंटल स्ट्रगल ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड ऑपरेशन, स्ट्रिक्ट डिसिप्लिन ऑफ चिल्ड्रन, प्रिव्हेन्शन ऑफ इमॉर्टॅलिटी. तर यामधली कुठली गोष्ट असायला पाहिजे कशासाठी, बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी. तर बघा दिस इज द फोर्थ. ओके. तर ऑप्शन्स आहे ए बी सी, ए बी डी, ए सी डी आणि ऑल दी अबव. ओके, ऑल दी अबव.
तर याचा आन्सर काय, ए, बी आणि डी. ए, बी आणि डी. हॅव्हिंग हेल्दी फॅमिली असणं बरोबर आहे. हेल्दी फॅमिली राहिली तर बाल गुन्हेगारी होणारच नाही, पॉसिबल नाही. कारण की आपले आईवडील किंवा फॅमिली आपल्या मुलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकते. बी, अवॉइडिंग दी मेंटल स्ट्रगल ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड ऑपरेशन. मेंटल स्ट्रगल ऑफ कॉन्फ्लिक्ट आणि ऑपरेशन याला अवॉइड करणं, राईट. नेक्स्ट आहे डी, प्रिव्हेन्शन ऑफ इमॉर्टॅलिटी. हे पण काय आहे, राईट आहे. तर ए, बी अँड डी इज दी राईट आन्सर. व्हॉट इज दी basis of Thorndike's composition epithet? Psychological findings are related to circulatory system. आता बघा, बेसिस ऑफ थॉर्नडाईस कॉम्पोजिशन एपिथेट याची काय, व्हॉट इज दी बेसिस सांगायचे थॉर्नडाईस कॉम्पोजिशन एपिथेटचे. बघा, सायकोलॉजिकल फाइंडिंग्स आर रिलेटेड टू सर्क्युलेटरी सिस्टम. जे सायकोलॉजिकल फाइंडिंग्स आहेत ते कशाशी रिलेटेड आहे, सर्क्युलेटरी सिस्टमशी रिलेटेड आहे. कोरिलेशन बिटवीन कॉन्सिक्वेन्सनेस आणि रिस्पॉन्स. कोरिलेशन कशामध्ये, कॉन्सिक्वेन्सनेस आणि रिस्पॉन्समध्ये. नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू ॲक्शन इन दी स्टडी प्रोसेस. येस, इम्पॉर्टन्स कशा, ॲक्शनला इम्पॉर्टन्स न देणे कशामध्ये, लर्निंग प्रोसेस किंवा स्टडी प्रोसेसमध्ये. इवन दो देर इज नो असोसिएशन विथ रिस्पॉन्स टू स्टडी. आता बघा, इवन दो देर इज नो असोसिएशन विथ रेस्पॉन्स टू स्टडी, किंवा असं म्हणू शकतो इवन दो देर इज नो असोसिएशन, कुठल्याच गोष्टीला असोसिएट करणे कुठल्या स्टडीशी ही जुळवणे असं म्हणू शकतो. तर याचं राईट आन्सर काय आहे, कोरिलेशन बिटवीन कॉन्सिक्वेन्सेस अँड रिस्पॉन्स. नेक्स्ट, अवेअरनेस इज अ बेसिक मेंटल प्रोसेस ऑफ एक्वायरिंग नॉलेज ऑफ द एक्सटर्नल वर्ल्ड. अवेअरनेस काय एक बेसिक मेंटल प्रोसेस आहे ज्याने आपण काय करू शकतो, बाहेरच्या वर्ल्डबद्दल आपण नॉलेज गेन करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी अवॉइडेड बाय द इन्स्ट्रक्टर इन ऑर्डर फॉर द स्टुडंट्स टू गेन नॉलेज ऑफ साईड वर्ल्ड. यामधलं कुठलं जे टीचरनी काय केलं पाहिजे, इन्स्ट्रक्टरनी अवॉइड केलं पाहिजे, कशासाठी, इन ऑर्डर टू फॉर द स्टुडंट्स टू गेन इन नॉलेज ऑफ आउटसाईड वर्ल्डचं नॉलेज गेन करायसाठी. तर बघा, दी स्टुडंट शुड बी अलाउड टू हॅव व्हेरियस एक्सपिरियन्सेस. बरोबर आहे, स्टुडंट्सला व्हेरियस एक्सपिरियन्स गेन करायला पाहिजे. इफ देर इज मिसअंडरस्टँडिंग ड्यू टू प्रिज्युडाईज देन इट शुड बी क्लिअर इट. ओके, कुठलेही मिसअंडरस्टँडिंग असेल तर त्याला क्लिअर करायला पाहिजे. डोंट गिव्ह इम्पॉर्टन्स टू फिगर अँड बॅकग्राऊंड. फिगर आणि बॅकग्राऊंडला इम्पॉर्टन्स नाही दिली पाहिजे. तर असं नाही आहे, फिगर आणि बॅकग्राऊंडला पण इम्पॉर्टन्स काही दिली पाहिजे. गिव्ह इम्पॉर्टन्स टू दी स्ट्रक्चरला इम्पॉर्टन्स देणे. आता बघा, एकदा आपण प्रश्नाकडे पुन्हा जाऊया. अवेअरनेस इज अ बेसिक मेंटल प्रोसेस ऑफ एक्वायरिंग नॉलेज ऑफ द एक्सटर्नल वर्ल्ड. अवेअरनेस काय एक बेसिक मेंटल प्रोसेस आहे ज्याच्यामुळे आपण बाहेरच्या वर्ल्डची नॉलेज गेन करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी अवॉइडेड बाय द इन्स्ट्रक्टर. कुठली गोष्ट इन्स्ट्रक्टरनी अवॉइड केली पाहिजे इन ऑर्डर टू गेन, म्हणजे कुठली गोष्ट इन्स्ट्रक्टरनी अवॉइड केली पाहिजे जेणेकरून स्टुडंट्सला काय समजलं पाहिजे, आउटसाईड वर्ल्डबद्दल नॉलेज त्यांना गेन करता आली पाहिजे. तर टीचरनी कधीच कशाला महत्त्व नाही दिलं पाहिजे, डोंट गिव्ह इम्पॉर्टन्स टू फिगर अँड बॅकग्राऊंड. फिगर आणि बॅकग्राऊंड याला इम्पॉर्टन्स नाही दिला पाहिजे. नेक्स्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. यामध्ये 23 क्वेश्चन्स आहेत जे खूप महत्त्वाचे आहे आणि यामधले 2 to 3 क्वेश्चन्स आहेत जे रद्द झाले होते, जे आयोगाने स्वतःच म्हणजे महाराष्ट्र TETनी रद्द केलेले होते. तर ते मी घेतलेले नाही आहे. बाकी जे 3-4 प्रश्न उरलेले आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेल आणि 2017 किंवा 15 याचा व्हिडिओ कंप्लीट करेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.